नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा संवेदनशील आहे पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे। विषय आहे छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा। दरवर्षी सोशल मीडियावर असा मेसेज वेगाने फिरतो की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली। काही जण तर इतक्या टोकाचा दावा करतात की ही गुढी आणि त्यावर ठेवलेला उलट तांब्या म्हणजेच छत्रपती संभाजीराजांचं शिर आहे। पण एक क्षण थांबा, खरंच मराठ्यांसाठी ज्या माणसाने प्राण दिले त्यांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी हे केलं असतं का? बरं जाऊ द्या, आज ऐतिहासिक पुराव्यांच्या द्वारे समजून घेऊया। हा प्रश्न भावनेचा नाही, हा प्रश्न इतिहासाचा आणि लॉजिकचा आहे। म्हणून आज आपण अफवांवर नाही तर थेट पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर सगळं स्पष्ट पाहणार आहोत। इतिहास सांगतो की 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारलं। हे सत्य आहे आणि यात कुठलाही वाद नाही। त्या घटनेनंतर गुढीपाडवा सुरू झाला का? हा दावा मात्र खोटा आहे। गुढीपाडवा आधी सुद्धा होता, पण इथेच खोटा प्रचार पूर्णपणे कोसळतो। आपण जर इतिहासात मागे गेलो तर थेट 2000 वर्षांपूर्वीचा काळ, इसवी सन 78 मध्ये दख्खनमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी नावाचा एक राजा राहायचा आणि त्याने विजयोत्सव साजरा करण्यासाठी विजयध्वज उभारले। तोच आज आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। म्हणजेच ही परंपरा औरंगजेबाच्या जन्माच्या 1500 वर्ष आधीपासून आहे। आता काही ठोस पुराव्यांकडे वळूया। पहिला पुरावा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 20 या ग्रंथात 1631 ते 32 या काळात नोंदी आहेत, ज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी वस्तू भेट देण्याच्या प्रथेचा उल्लेख आढळतो। हा काळ संभाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा। दुसरा पुरावा म्हणजे संतांचे साहित्य। संभाजी महाराजांच्या खूप आधी होऊन गेलेल्या संतांनी गुढीचा उल्लेख पवित्र अर्थाने केलाय। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। चोखामेळा म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी। संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये गुढीचा उल्लेख वारंवार आढळतो। विचार करा, जर गुढी अपमानाचे प्रतीक असतं तर संतांनी भक्ती आणि सुखासाठी हा शब्द वापरला असता का? इतकंच नाही तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांची मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि डॉक्टर आ. साळुंके यांच्या गुढी आणि शिवपार्वती या पुस्तकांमध्ये या सणाबद्दलचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात। आता थोडा लॉजिकचा वापर करूया। औरंगजेब हा एक कट्टर शासक होता। त्या औरंगजेबाला आयुष्यभर मराठे पूर्णपणे हरवता आले नाही। तो औरंगजेब मराठ्यांना त्यांची परंपरा बदलायला भाग पाडू शकला असता का? आणि समजा त्याने असा आदेश दिलाही असता तर मराठ्यांनी त्याचा तीव्र विरोध केला नसता का? इतिहास सांगतो की मराठ्यांनी प्रत्येक अत्याचाराला सडेतोड उत्तर दिलं। मग आता एक महत्त्वाचा विचार करा, जर कोणी गुढी ही परंपरा संपवायची असेल तर आज आपण स्वतःहून गुढी न उभारता तोच हेतू पूर्ण करत नाही होत का? औरंगजेबाला जिवंतपणी नाही जमलं ते आपण स्वतः आपल्या संस्कृतीचा बहिष्कार करून करत नाही होत का? मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा सन्मान आपल्या काळजात आहे, तीच आपली ओळख। या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात नाहीत तर त्या आपल्या स्वाभिमानाचा भाग आहेत। म्हणून अफवावर नाही तर इतिहासावर विश्वास ठेवा, पुरावे समजून घ्या आणि आपली परंपरा अभिमानाने जपा। गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो विजयाचं प्रतीक आहे आणि एक नवीन सुरुवातीचा संदेश आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुमचं मत कमेंटमध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्हाला गुढी उभारायची की भगवा ध्वज हा तुमचा आणि फक्त तुमचा निर्णय असणार आहे, पण त्यामुळे आपला धार्मिक द्वेष वाढता कामा नये आणि खूप गरजेची गोष्ट आहे। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।